प्रथमेश आपण पाहतोय आणि इथे स्ट्राईक साठी येतो मंदार, नॉन स्ट्राईकला येतो एक अष्टपैलू खेळाडू पाहायला येतो उत्तम अग्री आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा, तिकडे मात्र विश्वनाथ आहे, इथे मात्र पूर्णपणे सापला रसला. पहिल्या चेंडूवर मंदार सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय आणि इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. काय मित्रांनो गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमेचा चेंडू अगदी पाहायला गेले तर ऑफस्टिकला मात्र कटवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र पूर्णपणे अगदी पॉईंटच्या दिशेने मात्र चित्रकट तैनात होता आणि इथे मात्र पहिल्या विकेटचा पतक तिथे. यावेळचा बॉल मध्ये अडवला गेला आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण प्रथमेशची की जर चेंडू जर पाहिलात ना, चेंडू टाकण्याची ऍक्शन जर पाहिली तर परफेक्ट यॉर्कर. आपण ज्याप्रमाणे बुमराला पाहतो आपण त्या पद्धतीचा टिक अटॅक असा पद्धतीचा गोलंदाज आहे, त्याप्रमाणे यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळण्याचं मात्र त्याला माहीर आहे. अशा पद्धतीचा हा गोलंदाज आपण पाहतोय वरवटना संघाचा प्रथमेशला आपण पाहतोय. 2 चेंडू सुरेख हाताळले गेले, त्याच्यामध्ये एक विकेट मोहरा टिपलाय, परंतु पुढचं चेंडू घेऊन इथे मात्र संकेत याला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी, यॉर्कर लाईनचा चेंडू अगदी पाहिजे ऑफ्टिक यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकतोय, कारण की ज्यावेळी अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली ना त्यामुळे अगदी फलंदाजाला कोणतेही फटके खेळता येत नाहीये. इथे मात्र एकच सोल्युशन आहे, तो मात्र हेलिकॉप्टर शॉट मिळणार. अशा वेळी जर पाहिलं प्रथमेशची गोलंदाजी अगदी पूर्णपणे जडमध्ये टाकतो, अगदी पूर्णपणे उन्हामध्ये टाकतो, असं म्हणते. अशा पद्धतीची गोलंदाजी त्याची नक्कीच धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आपल्याला पाहिलं तर पहिले षटक शक्तीवर्धक खेळामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी असेल तर मात्र खरोखर थोडासा फलंदाजांना जड जाऊ शकतं. यावेळेचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, बघूया क्षेत्रक्षण आहे. ओहो ओहो, इथे मात्र नामी संधी होती. उत्तम सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र इकडे बेनसेवाडे संघाने मात्र सुटकेचा श्वास घेतला असेल. काय मित्रांनो मनामध्ये धडधड होती. चेंडू जेव्हा हातामधून निसटला ना दुसऱ्या क्षणाला आपण पाहिलं तर विकेट किपरला पुन्हा एकदा नवीन संधी होती. संधीचं सोडणं करता आलं असतं. उत्तम सारख्या खंद्या फलंदाजाला जर माघारी परतवला असत ना तर काय मित्रांनो खेळ पाहायला मिळाला असता. सगळ्यांना माहिती आहे की उत्तम काय पद्धतीचा फलंदाज आहे आणि अशा वेळी मारण्याचा हेतू होता, हेतू फसला आणि इथे मात्र एक धाव नक्की मिळाली, परंतु जीवनदान मिळालं. जीवनदान कितपर्यंत साधेल असं खेळू शकतो बघूया. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात अस्मानी टोळा लगावलाय. पंची उडाबूर, गेन गई कोसो दूर. ज्यावेळी संघ अगदी 5-4 चेंडू अगदी 2च धावा होत्या, परंतु इथे मात्र संकेतने मात्र आपले खंदे खोलले. यावेळेचा चेंडू बॅटचा कडा, तिकडे मात्र क्षेत्रक्षण चुकीच्या पद्धतीत होतं. इथे मात्र बॅटला काढायचा आउटफील्ड एवढी पार्ट आहे की 4 धावा नक्कीच खात्यामध्ये मिळाल्या. मारण्याचा इरादा बसला होता, परंतु बॅटचा इनरेज लागला आणि विकेट किपरच्या मागे हा मात्र एक थर्डमॅन एवढी फास्ट आहे की ज्यावेळी मात्र आउटफील्ड फास्ट असली का इथे चेंडू मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही आणि त्याचा मात्र मोबदला मिळाला तो मात्र बेनसेवाडी संघाला. यावेळी मात्र सगळ्यात रोखण्याचा जर अगदी प्रयत्न केला असला तरी क्षेत्ररक्षकाची साथ पुरेशी मिळाली नाहीये. धावसंख्येत मात्र 4 नि भर पडली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती 12 धावसंख्या आपण पाहिलं. 4 चेंडूंचा जर खेळ पाहिलात ना मित्रांनो तर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. पुढच्या क्षणाला 6 आणि 4 अशा 2 एकूण 10 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र पाहिलं तर पहिल्या विकेटमध्ये पहिल्या चेंडूमध्ये मंदारला माघारी परतवलं होतं. 12 धावसंख्येवर इथे एक विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या 12 आहेत, परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कडे येतोय. 7 नंबर जशी परिधान केलेला आपण खेळाडू पाहतोय तो मात्र राज आपण पाहतोय. राज पाटीलला आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. गणेश आणि वरवटना संघाचा एक
वेगवान गोलंदाज आपण त्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू आपण पाहतोय. उत्तम आगरीला देखील एक नामी संधी मिळाली. संधीचं सोनं करणार का? सर्व अगदी गावातील मंडळी देखील युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत असतील. ज्याला इथे येणं इम्पॉसिबल असेल ते मात्र तिथे मात्र अगदी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपणाला जोडले असतील. परंतु सर्व युट्यूबरला देखील मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण देखील तेवढाच साथ देता या मॅचला देखील तेवढंच तुमचं देखील मी शब्द सुमनाने स्वागत करतोय. पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय. इथे सामना करतोय राज. यावेळीचा बॉल पूर्णपणे यॉर्कर लाईनचा चेंडू घ्या. इथे चांगल्या प्रकारचा डिफेन्स करून लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होईल. जोपर्यंत चेंडू हातामध्ये सांभाळला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र नक्की खात्यामध्ये जमा झाली. अशा वेळी मात्र धावसंख्येत पुढे एकने भर पडली. एक धावणे धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर लागली गेली. 13 धावसंख्या आपण पाहतोय. इथे मारण्याचा पूर्ण प्रयत्न संकेतचा मारण्याचा इरादा फसला. तिकडे मात्र मिड विकेट क्षेत्ररक्षण तैनात आहे. आपण पाहिलं रोहित पाटील आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव किती महत्वाची आहे ते देखील इथे सांगितलं जाते. कारण की एक धावणी मात्र एकेरी 2 धावसंख्या मात्र अगदी पाहिलं गेलं तर थांबवण्याचं नक्कीच काम करत आहे तो राज. मोठे मोठे फटके खेळत असतात. उलटा चेंडूचा मात्र चांगला पाऊंचार घेतला. हा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे गणेश आहे. आणि यावेळी देखील मात्र चांगला झिरा टिपलाय. मोहरा टिपलाय तो उत्तम आगरीसारखा. उलटा चेंडूचा षटकारामध्ये कन्वर्ट झाला असता परंतु अशा वेळी सीमा रेषेलगत चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण झालं आणि मात्र इथे उत्तम आगरीला अगदी समुद्र असा दाखवलाय. राजपथ सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा खेळ झाला असेल त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केले असेल. इथे मात्र विकेटमध्ये परिधान करतोय. उत्तम आगरी सगळ्या खंदा फलंदाज मात्र माघारी परतवतोय. आपण जर पाहिलं तर संभू जर असा दाखवला त्याच्यात इथे मात्र नवी बॅटर मैदानामध्ये आलाय. तो इथे आहे तो जगदीश. जगदीश कशा प्रकारची फलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. इकडे मात्र बघूया प्रथमेश चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय. एकच्या बदल्यात 2 धावा निश्चित होत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 14 धावसंख्या इथे 16 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. जगदीश आणि संकेतकडे पूर्णपणे मदार आहे. आपण पाहिली तर चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु जर गोलंदाजी जर पाहिली तर प्रथमेश आणि राज याची पूर्णपणे आपण यॉर्कर लाईनचा चेंडू कशा पद्धतीने ब्लॉक पद्धतीचा चेंडू आपल्याला टाकण्यात मात्र माहीर आहेत. दोन्ही गोलंदाजांनी मात्र रोखण्याचं नक्कीच काम केलेलं आहे. अशा वेळी फलंदाज बघूया जगदीश मोठे फटके खेळेल का. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 16 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये तिकडे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. प्रथमेश कडून कोणतीही चूक होणार नाही आणि अशा वेळी जगदीशला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय आणि इथे विकेटचा पतंग तिसरा विकेट गमावला लागतो तो बेंचवडी संघाला. येतोय उत्तम आगरीचे छोटे बंधू आपण पाहिला तर अनिकेत तिकडे देखील ती नजाकत आहे, ती ताकद आहे आणि त्याच्या मनगटात देखील तेवढी तीच ताकद आहे खेळण्याची. त्याच्याकडे देखील मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. रोहा झालेल्या सामन्यामध्ये अनिकेत देखील फलंदाजी चांगल्या प्रकारची बहरली होती. फायनलमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं धडक दिली होती. अशा वेळी मात्र संकेतने मात्र आपले पक्के गेलेत. परंतु जर हा सामना जिंकायचा असेल तर धावांचा डोंगर रचणं गरजेचं आहे. आपण जर चांगल्या प्रकारची धावसंख्या जर उभारली तर मात्र खरोखर खेळायला मजा येऊ शकते. परंतु दुसरं षटक व प्रगती पथकावर आहे. दुसऱ्या षटकाच्या काही चेंडू शिल्लक असतील. अशा वेळी मात्र राज सुंदर गोलंदाजी करतोय. फक्त 4 धावा खर्च करतोय, 2 विकेट मिळवतोय. परंतु आत्ता मात्र अनिकेत आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये आहे. त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल ती बेंचेवाडी संघाला.
धावसंख्या बोर्डवर आपण पाहते 16, त्याच्यामध्ये पाहिलं तर एक शंकेचा षटकार पाहिला, चौकार पाहिला. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. काय मित्रांनो फलंदाजी, मी मगाशीच म्हटलं की अनिकेत जर मैदानामध्ये असेल तर चेंडूचा मात्र भरपूर समाचार घेऊ शकतो. आणि अशा वेळी मात्र खरोखर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि 6 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू स्लॉट मध्ये आला, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं नक्कीच काम केलं डीजे. टसा उमटवला होता असा गोलंदाज मात्र येतोय, तो बद्दल प्रतीक आपण पाहतोय. डावखरा गोलंदाज, त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची भूमिका बजावली होती. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार त्याने आपल्या नावावर केला होता, किताब नावावर केला होता. असा गोलंदाज आपण पाहतोय, तो मात्र प्रतीक आपण पाहतोय. डावखरा फलंदाज यांनी हाकार मजवला होता गोलंदाजीच्या माध्यमातून. आज जर गोलंदाज आपण त्याच दजाकची गोलंदाजी पाहायला मिळेल का? स्ट्राईकसाठी हे संकेत धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 22 धावसंख्या बोर्डवर लागलीत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 11च्या सरासरी संघ चाललेला. यावेळचा बॉल पट्ट्यात आलाय, पट्ट्यात आला, पट्टा दान पट्टा, पट्ट्यात चेंडू आल्यानंतर मात्र हा खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. खणखणीत चौकार आला, तो मात्र डीप स्क्वेअरच्या दिशेने मात्र खणखणीत चौकार. इथे मात्र थोडासा इथे सल्लामसलत करतायत, परंतु यावेळी मात्र 4 धावेचा फटका. बोर्डवर लागल्यास 26 धावा. इथे मात्र संकेत आपला चांगला पाहुणचार घेतोय. प्रतीकचा मात्र थोडासा सूर गवसला नाहीये. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा, परंतु पंचांनी नक्कीच इथे आपल्या दिशेने फिरल्यानंतर पंच नक्कीच इथे जमिनीला समांतर हात करतायत. जमिनीला समांतर हात केल्यानंतर 1 धावेची शिक्षा ठोठावतायत आणि इथे 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 27 धावसंख्या बोर्डवर आपण पाहताय. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारचा पाहुणचार घेतला संकेत. आणि इथे पाहिलं तर अनिकेत मैदानामध्ये असेल तर मात्र धावांचा डोंगर रचला जाईल, धावांचा इथे मात्र पहाड तयार होईल. परंतु अशा वेळी प्रतीक मात्र त्यांना थांबवण्याचं काम करेल का? इथे मात्र येणारा षट सांगून जाईल. आपण जर पाहतो वारंवार ती मात्र चित्रक्षणामध्ये बदल होतोय. यावेळचा बॉल पूर्णपणे चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला गेला. इथे पाहिलं तर अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू त्याच दिमागाने खेळला गेला आणि इथे स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा 1 धावाची नक्कीच मिळाली. आणि 1 धावेने एकेरी 2 धावसंख्या चालूच आहे. इथे मात्र धाव कोणतीही प्रकारचं थांबलं नाहीये, डॉट पद्धतीचा चेंडू आला नाहीये. प्रत्येक चेंडूवर 1-1, 2-2 धावा मात्र नक्कीच मिळाल्यात. परंतु अशा वेळी 1-1, 2-2 धावा आणि मध्ये षटकार खेळला तरच मात्र धावांचा डोंगर होऊ शकतो. अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा इथे स्ट्राईक रोटेट करतायत, कारण की ज्यावेळी मात्र संकेत देखील त्याच पद्धती ताकदीचा प्लेअर आहे, अनिकेत देखील ताकदीचा प्लेअर आहे. परंतु इथे प्रतीकच्या गोलंदाजीचा कितपर्यंत पाहुणचार घेऊ शकतात? हा सुंदर पद्धतीचा चेंडू, काय चेंडू हादळला गेला. इथे मात्र थोडासा अगदी मिस झाला आणि अशा पद्धतीने आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ दिशेने मात्र चांगल्या प्रकारचा गेला आणि अशा वेळी मात्र बॅट आणि चेंडूचा काही नीटचा संपर्क आला नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. चांगल्या प्रकारचा हा निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि अशा वेळी मात्र धावसंख्या ही स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 28 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. प्रतीक मात्र गोलंदाजी करण्यात मात्र माहीर आहे, परंतु बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. यावेळचा बॉल पट्ट्यात आपण पाहिला ना, आडव्या बॅटने केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार. काय मित्रांनो फटके मिड विकेट हा मोठा फटका लगावला गेलाय. की ज्याप्रमाणे आपण पाहतच आहात की ज्याप्रमाणे फलंदाजी अनिकेतच्या बॅटमधून जेव्हा नजाकत आहे ना, अगदी स्लॉटमध्ये पाहिल्यानंतर तो पार्किंग प्लॉटमध्ये पाचवण्याचं नक्कीच काम करत आहेत. अशा वेळी प्रतीक सारख्या खंद्या गोलंदाजाला मात्र ज्याप्रमाणे फटकेबाजी केली तर त्याच्याकडून संघाला अपेक्षा होती, परंतु थोडीशी अपेक्षा भंग झाली आहे.
सुंदर पद्धतीचा चेंडू इथे मात्र फॉलोथ्रोमध्ये अडवला गेलाय. फेकी अचूक पद्धतीची असती तर नक्कीच बाद झालं असतं, परंतु चांगल्या प्रकारे फॉलोथ्रोमध्ये अडवला गेलाय आणि अशा वेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आणि जर पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक षटकार एक चौकार खेचलाय. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे अनिकेतने त्या पट्ट्यात जर 2 खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळाले आहेत, परंतु अजून देखील बेंचवडी संघ अपेक्षित असेल की अजून फटक्यांची आवश्यकता आहे. परंतु स्कोरबोर्ड पाहिलं तर 34 धावसंख्या स्कोरबोर्ड आपण पाहतोय. हा 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 सुंदर पद्धतीचा काय चेंडू मित्रांनो आपण पाहिलं तर या दरम्यान चेंडू टाकला गेलाय ना, तो मात्र स्लोवर बॉल पद्धतीचा होता. काय किती ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर पाठीमागे बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याच क्षणाला पाहिलं की प्रतीकने तेवढ्या स्लोवर बॉल पद्धतीचा एक लेग कटर पद्धतीचा चेंडू टाकला. हाताळल्यानंतर मात्र तिथे कोणत्याही प्रकारचा इथे मुवमेंट नाही झाली आणि अशा वेळी जर बॅकफुटवरच्या खेळ फलंदाजाला मात्र बॅकफुटवर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं ना तर 34 या धावसंख्येवर आहे आणि इथे 3 बादच्या मोबदल्यात 34 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिलं मंदारला पाहिलं जगदीश आणि उत्तम आगरी हे तिन्ही फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतलेत, परंतु या दोन्ही फलंदाजाला पूर्णपणे मदार आहे आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्ककडे आलाय गणेशला आपण पाहतोय. संघाचं देखील नाव गणेश अली वरवटणे आहे आणि आज गोलंदाजी मार्ककडे असणार आहे तो गणेश आपण पाहतोय. गणेश कडून डेटवर स्पेशली ज्याला म्हटलं जातं अगदी शेवटचं षटक हाणामारीचं षटक अशा षटकामागे कशा प्रकारची धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, परंतु विंचवाडी संघ अपेक्षित असेल की या षटकामागे जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू पहिला चेंडू अगदी उचली घेणारा काहीच समजला नाही. इथे मात्र बॅट कट अँड बॅक टू पवेलियन अगदी पाहिलं तर संकेत सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवले. ठीक आहे. याच दरम्यान पाहतोय स्वप्नील फलंदाजी मार्क गोलंदाजी मार्क फलंदाजी मार्ककडे येतोय. सामना करतोय तो गोलंदाज गणेश पहिल्या चेंडूवर मात्र विकेटमध्ये परिधान करतोय. यावेळेचा चेंडू अकुटपेचा काहीसा संबंध तिकडे मात्र क्षेत्रक्षण तैनातही बघूया. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडते, परंतु चेंडूची वाट पाहिली ना मित्रांनो आपण जर पाहिलं तर एसटी बस आणि कोणाची वाट पाहू नये. बस कधी निघून जाईल पटत नाही. इथे मात्र चेंडूची वाट पाहिला तर डायरेक्ट थेट चौकारा मात्र इथे नक्कीच मिळाला. मिड विकेटच्या डोक्याच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या इथे मात्र 4 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि अशाच संघाला मात्र याच धावा येणं गरजेचं आहे. बेंचवडी संघ सांगत असेल कशा प्रकारच्या धावा येत्या, पण धावा येणं गरजेचं आहे. अशा वेळी मात्र स्वयंच्या बॅटमधून निघाला एक खणखणीत ड्राईव्ह आपण पाहिला. 38 धावांचा हा फटका नक्कीच पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 38. 4थं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक म्हटलं गेलं तर जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असं बेंचवाडी संघ सांगत असेल, परंतु जर वरवटणा संघ सांगत असेल की या षटकामागे या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न करायला हवे. हा हा सुंदर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. तिकडे पाहिलं तर तिकडे क्षेत्ररक्षण आहे. रोहित तोपर्यंत हातामध्ये सांभेल तोपर्यंत एक धाव नक्कीच इथे खात्यामध्ये जमा होईल. अशा प्रकारे एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र नक्की वरवटा संघ सांगत असेल एकेरी दुहेरी धावणे मात्र काही फरक पडत नाहीये, परंतु ज्यावेळी मात्र फरक पडेल तो मात्र षटकार चौकारांनी. इथे सांगतोय तो मात्र स्वयं आणि अनिकेत नक्की सांगत असेल मात्र मोठे फटके आले पाहिजे. अशा वेळी मात्र बेंचवडी संघ देखील अपेक्षित असेल. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 39 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. हा सुंदर पद्धतीचा पुल्या हा देखील चेंडू पडल्या मात्र तेवढ्याच वेगाला इथे मात्र मिस स्पीड होते. मिस स्पीड झाल्यानंतर एकच्या बदल्यात 2 या मैदानावर असं पाहिलं ना तर मिस स्पीड झाली तर एकच्या बदल्यात 2 धावा नक्की मिळतील आणि अशा वेळी एक धाव 2 मी बघातपासून पाहतो बेंचेवडी संघ कधी थांबला नाहीये मित्रांनो. आपण जर पाहिलं चौकार षटकार येत असेल ना तर या मैदानावर 1 धाव 2 धाव अशा मात्र कन्वर्ट करत चाललेत, स्ट्राईक रोटेट करत चाललेत. अशा पद्धतीची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. त्याचा धावा तुम्ही पाहताय त्या अशा धावा निघाल्या नाही. षटकार चौकाराची आतिषबाजी कमी झाली आहे, परंतु 1-1 2-2 धावा मात्र जास्तीत जास्त निघाल्यात.
यावेळचा बॉल पंतने मात्र जमिनीला समांतर हात केल्यानंतर नक्कीच एक धावेची शिक्षा ठोठावली गेली आहे. गणेश मात्र थोडासा वेगळा स्ट्रॅटर्जी आजमायचा प्रयत्न करत होता. अशा वेळी मात्र ऑफटिकला सोडून जाणार चेंडू याच दरम्यान मात्र एक धावाने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 42 ऑफ द बोर्डला आपण पाहतोय धावसंख्या. 42 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली गेली. अनिकेत मात्र फलंदाजी करतोय. गणेश काहीतरी व्हरायटीज नक्कीच करेल, कारण की अशा वेळी सांगितलं जातं की यावेळी यावेळी चेंडू हवेत आणि इथे देखील विकेटचा पतंग. जर पाहिलं तर मित्रांनो त्यांचे सहकारी नक्कीच आहेत. विशाल जी अगदी जुना जाणता खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे. अगदी पूर्णपणे इशारा करतोय, अगदी ज्याप्रमाणे गणेशला प्रोत्साहित करतोय की या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. हा एक्सपिरियन्स माणसाला कामी येतो. अशी पद्धतीची बघा ना, विशाल मी बघतो अगदी थर्डबँडला खेळाडू, अगदी शॉर्ट थर्डबँडला खेळाडू उभा आहे, परंतु त्याच दरम्यान त्यांनी गणेशला सांगितलं की ऑफटिक गोलंदाजी करा. अशा पद्धतीची गोलंदाजी केली आणि इथे मात्र अनिकेतला मात्र माघारी परतवलं. आणि पाहिलं तर हा 5वा धक्का दिलाय तो बेंचवाडी संघाला. महेश फलंदाजी मार्कडे जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 42 धावसंख्येवर स्थिर आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी गणेश तयार आहे. सामना करेल तो मात्र महेश बघूया मोठा फटका खेळेल का या इनिंग मधला. हा पूर्वार्धाच्या खेळामधला हा शेवटचा आणि अंतिम चेंडू. महेश बघूया. हा देखील चेंडू पाहिला तर पूर्णपणे ब्लॉक पद्धतीचा चेंडू टाकला गेला. इथे मात्र बघूया एक दोन दोन धाव घेण्यापर्यंत इथे एक धावेने समाधान मानावं लागेल. यावेळी मात्र पाहिलं तर गणेशची गोलंदाजी मात्र वाखडणे योग्य गोलंदाजी होती, कारण की ज्याप्रमाणे मात्र मोदक दिग्गज खेळाडूंना मात्र रोखण्याचं नक्कीच काम केलं. आणि इथे पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर 1-1च धाव मिळाली. आणि अशा प्रकारे धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 43 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. आणि जिंकण्यासाठी एक मोठं आव्हान ठेवलं ते मात्र 44 धावांचं. 11ची सरासरी प्रत्येक षटकामागे आपल्याला हवी आहे. अशा वेळी मात्र 44 धावांना प्रत्युत्तर देत असताना गणेश आणि वरवटना संघ मात्र सज्ज असेल, कारण की त्याप्रमाणे रोहित पाटील असतील, राज पाटील असतील, प्रथमेश असतील, असे मोठे मोठे खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे क्रिकेट पाहिलं तर चांगल्या प्रकारचे वेगवान गोलंदाज देखील आहेत. आपण स्वयंला पाहणार आहात, तत्पूर्वी आपण इथे संकेतला पाहणार आहात. चांगल्या प्रकारचा वेगवान गोलंदाजी आहे बेंचवाडी संघामध्ये. आपली पाहिलं तर जगदीश आहे चांगला, एक उत्तम अग्री यांची टीम नक्कीच नव्याने उभारते खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत देखील संघासाठी चांगल्या प्रकारचे 2 कणकणी षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या उभारण्याचा मात्र सर्वांचा इथे हातभार नक्कीच आहे. इथे मात्र धावसंख्या उभारली गेली आहे 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांचं मोठं आव्हान आपण पाहतोय. आता आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला पुन्हा सांगतोय की प्रथमतः गणेशनी वरबटना संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्रफळ स्वीकारलं आणि आमंत्रित केलं तो मात्र इथे बेंचवाडी संघाने फलंदाजी करत 4 षटकामागे 24 चेंडूंचा खेळ झाला. त्याच्यामध्ये 43 धावांचं योगदान दिलं आणि 44 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय. इथे मात्र गणेश आणि वरवटना संघासमोर आपण पाहिलं तर पहिलं उत्तम अग्री पाहिलं, मंदार पाहिलं, जगदीश अगदी सस्त्यामध्ये परतले होते. संकेत आणि अनिकेत यांनी मात्र स्किल सावरला. पुढच्या क्षणाला पाहिलं संकेत आणि अनिकेतच्या जोरावर मात्र धावसंख्या चांगल्या प्रकारची उभारली, शेवटपर्यंत चांगल्या प्रकारची साथ दिली. परंतु आता मात्र बघूया, आता इथे पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ आलाय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा प्रकारची फलंदाजी असेल, परंतु उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असेल येणारा खेळ सांगून जाईल.
यातून जो संघ जिंकेल तो मात्र त्याची भिडत असेल ती काणीप्रांत नागोटण्या संघासमोर आपण पाहिलं. हा आजच्या दिवसातील हा सेकंडला सामना आहे. याच्यानंतर होणारा सामना असेल इथून तो जिंकेल तोच मात्र काणीप्रांत नागोटण्या संघासमोर भिडत असेल. परंतु आता मात्र बघूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळेल. फलंदाजी मार्ककडे आलाय तो रोहित करजेकर आणि राज पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर रोहित करजेकरने चांगल्या प्रकारची दमदार खेळी खेळला आणि त्याच्या मोबदल्यात मात्र 22 धावांची खेळी करत मात्र संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली आणि चांगल्या प्रकारचा फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅचचा मार्करी ठरतो रोहित करजेकर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असेल तो राज पाटील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडे संकेत पवार आपण पाहतोय. या सामन्यासाठी ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहिलं तर जयेश पावकर आणि शशांत पारंगे. स्ट्राईकसाठी राज पाटील आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रोहित करजेकर. गोलंदाजी मार्कडे आपण पाहतोय संकेत जिंकण्यासाठी. उलटॉच पद्धतीचा चेंडू इथे सरप्राईज गिफ्ट होतं परंतु पंच तटस्थ पंचांनी मात्र इथे सांगितलं गेले की हा नो चेंडू पद्धतीचा चेंडू आहे. यावेळी मात्र पहिला चेंडू आणि फ्री हिट एक नामी संधी मिळणार आहे ती राज पाटील याला. राज पाटील याला मात्र पहिल्या चेंडूवर पाहिलं तर अशी जर नामी संधी मिळाली ना तर मात्र स्ट्रोक खेळणं अगदी सोपं होऊन जातं आणि अशा वेळी मात्र राज देखील त्याच पद्धतीचा फलंदाज आहे परंतु नामी संधी मिळते. क्षेत्ररक्षण जागच्या जागी असणार आहे. इथे मात्र पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका. यावेळीचा चेंडू हक्कू टप्प्याचा तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे स्वयं आहे परंतु फ्री हिट आहे आणि यावेळी मात्र एक नामी संधी मिळाली. एकच्या बदल्यात 2 धावा नक्की मिळाल्या. नो प्लस मगाचा चेंडू नो होता. इथे मात्र 2 धावांचा फटका सुरुवात मात्र झाली. इथे मात्र विकेटमध्ये परिधान करता आलं असतं परंतु इथे फ्री हिट जारी असल्या कारणामुळे आपल्याला जर पाहिलं पुन्हा त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी मात्र ऑफस्टिकला गोलंदाजी केलेली चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण स्वयं आहे. मात्र चूक होते कारण की मित्रांनो एक चूक इथे मात्र काय घडू शकतं कारण की ज्या वेळी मात्र एक चूक किती भागात पडू शकतं आपण मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं. तर फैज कॅच सुटला होता तिथे मात्र 22 धावांचं योगदान दिलं होतं. त्याच 22 धावा मात्र इथे कालभैरव निडी संघाला जड गेल्या आणि अशा वेळी एक धाव किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये पाहिलं तर मात्र शेवटच्या क्षणाला आठवतं. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण मात्र अनिकेत आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होईल जोपर्यंत हातामध्ये सांभेल तोपर्यंत एक धाव नक्की मिळाली आहे. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर लागली गेली. 4 धावसंख्या आपण पाहतोय. 6 धावसंख्या आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 44 धावांना प्रति उत्तर द्यायचा प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं तर 11ची सरासरी आहे. 11ची सरासरी आपण पाहिलं. पहिले षटक शक्तिवर्धक खेळ असणार आहे. शक्तिवर्धक खेळामध्ये या वेळात पाहतोय पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त बॅटचा कडा घेऊन इथे मात्र वारंवार चूक होतीये. तर ही बेन्सेवाडे संघाकडून चूक झालेली मित्रांनो. आपण निहारला पाहिलं निहारकडून ही चूक होतीये. त्यावेळी मात्र या इथे बघा ना त्याचे सहकारी सगळ्यांना माहिती आहे निहारचं नाव घेतलं सर्वांचा लाडका खेळाडू निहार आणि त्याच्याकडून ही चूक होतीये. आपण जर पाहिलं एक रन किती महत्वाची आहे ते नंतर मात्र येणारा षड सांगत असतो. यावेळी मात्र 8 धावा पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामागे आपण पाहिलं संकेत पवार आपण गोलंदाजी मार्कडे असणार आहे. यावेळीचा सुंदर पद्धतीचा चेंडू सुंदर पद्धतीचा हाताळला गेला. ऑफटिकला चेंडू काहीसा कलाटी मिळाल्यानंतर चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय. रोहित मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे बीट होतोय आणि अशा वेळी जर पाहिलं ना तर चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला जातात आणि अशा याच फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय रोहित चांगला स्फोटक फलंदाज आहे परंतु संकेत देखील तेवढाच असा एक वेगवान गोलंदाज आहे. यावेळी पाहिलं तर चेंडू भरपूर काळ हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॉट बिहाइंड टू बॅक टू पवेलियन. फर्स्ट विकेट गॉन फॉर द वरवटणे संघ आपण पाहतोय. पहिला विकेटचा होतोय पतंग. पहिला मोहरा टिपला आहे तो मात्र
रोहित कर्जेकरच्या स्वरूपात. आणि अशा वेळी जर पाहिलं तर रोहित कर्जेकर बाद होणं म्हणजे खरोखर आपण वरवटना संघाला थोडासा धक्का बसला असेल. इथे मात्र एक रोहित कर्जेकर संघ खड्डा फलंदाज मात्र इथे माघारी करतो ना. आपण फलंदाजी मार्क घेते तो मात्र इथे उमेश पाटील आपण पाहतोय. राज पाटील उमेश पाटील ही जोडी मैदानामध्ये असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डवर आपण पाहिले तर 8 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. या इथे मात्र पाहिले तर 44 धावांना प्रत्युत्तर देत असताना 8 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिल्यानंतर अजून देखील पाहिलं तर 18 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण नंतर आहे. 36 धावांचं समीकरण म्हटलं तर या मैदानावर इम्पॉसिबल आहे, परंतु मैदानावर क्रिकेट म्हटलं गेले की अद्भुत खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये एक धाव देखील होऊ शकत नाही, एक चेंडूमध्ये 6 धावा होऊ शकतात, असा हा क्रिकेट आहे. त्याची डोळा रंगलाय क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. क्रिकेटचा सोहळा रंगतोय. स्वयं गोलंदाजी मार्कडे येतोय. स्वयंकडून पूर्णपणे अपेक्षा असते बेंचवडी संघाला, परंतु राज पाटील मैदानामध्ये तोपर्यंत वरवटना संघ देखील सुटकेचा श्वास घेत असेल, कारण की राज पाटील जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. स्वयं या मैदानामध्ये करामत करेल का? या पट्ट्यात जर दान पट्ट्यात चेंडू आला तर मात्र सीमा पार जाणार, यात काही शंका नाही. मिड विकेटच्या डोक्याच्या वरून हा भिरकावलाय. फिर षटकार. डीजे मी सगळं बघितलं होतं की राज जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत काय होऊ शकतं. आता मात्र धावसंख्येचा डोंगर तर 44 धावसंख्येला पार करायचा असेल तर 44 धावांचा योगदान देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅट आडव्या बॅटने केलाय, हा चेंडू धाडलाय सीमा पार. इथे देखील त्याच पद्धतीचा टिक अँड टाक अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती राजच्या पाटीलच्या बॅट मधून. दुसरा खणखणीत आपल्याला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. षटकार. तब्बल 2 खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे. राज पाटील ऑन फायर आहे. आपण पाहिलात तर जबरदस्त आडव्या बॅटने प्रहार केला आणि चेंडू धाडला सीमा पार. अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरं षटकार येणार का? येणारा क्षण सांगेल. याप्रमाणे आपण पाहिलं तर पूर्णपणे फील्ड डिटेक्शन पूर्णपणे सजवली. अशा वेळी जर पाहिलं तर राज पाटील ऑन फायर होतोय, कारण की त्याला कोणत्याही प्रकारची फलंदाजी तुम्हाला क्षेत्रक्षण सजवा, परंतु अशा प्रकारची क्षेत्रक्षण तुम्ही सजवलं तरी देखील तुम्हाला सुंदर पद्धतीचा चेंडू त्याप्रमाणे अगदी पाहिलं तर यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला होता त्याप्रमाणे डिफेन्स मधून खेळून काढलाय. अशा पद्धतीची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर यावेळी मात्र थोडासा जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल तो बेंचवाडी संघाचा, परंतु राज पाटील त्याप्रमाणे फलंदाजी नाही की अगदी तुम्ही जखडून ठेवू शकता. परंतु इथे पाहिलं तर जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला. पाहिलं सिली पॉईंटला क्षेत्रक्षण तैनात आहे. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरलेच नाही, इथे मात्र क्षेत्रक्षण तैनात होता, परंतु पुन्हा एकदा आपण निहारकडे पाहिलं. निहारच्या मागे मात्र चेंडू लागलाय आणि पाहिलं तर रडिंद बेटिंद विकेट देखील अप्रतिम. पाहिलं तर निहारला मात्र चेंडू कुठेही तुम्ही निहारला पाठवा, चेंडू मात्र जी साथ सोडत नाहीये, त्याच्या मागे चेंडू लागला आहे. अशा पद्धतीने मात्र कॅच होता, परंतु थोडासा मिस झाला. परंतु राज पाटीलचा
अगदी छोट्या छोटे जेव्हा जेव्हा चान्स येतात तेव्हा मात्र त्याचा कन्वर्ट करणं गरजेचं असतं, कारण की इथे मात्र ज्याप्रमाणे पाहिलं तर फलंदाजी करत असताना राजला रोखण्याचा प्रयत्न स्वयं देखील करत आहे. दोन चेंडू सुरेख कणकणी षटकार घेतले असे पुढच्या दोन चेंडूवर कमबॅक करणं त्याला चांगल्या प्रकारचं योगदान दिलंय. अशा वेळी धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आणि इथे पुन्हा एकदा ज्याप्रमाणे सिली पॉईंटला क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच तैनात केलाय. भावेश भोईर आणि मंदार कोळी यांच्याकडून जर हा निहारने जर कॅच पकडला तर प्रत्येकी 100 रुपयाकडून या भावांकडून तुम्हाला 100 ने नवाजलं जाईल. हा, आणि अशा वेळी एक धाव नक्कीच मिळाली. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 23. जिंकण्यासाठी 44 धावांना प्रत्युत्तर देत असताना बघा ना मित्रांनो, दोन चेंडूवर सुरेख षटकार कणकणी षटकार गेले. पुढच्या क्षणाला मात्र 3 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 3 धावा खर्च केल्या. ही गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर त्याच दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात केलं ना, त्याचा मात्र ऍडव्हान्टेज नक्की मिळतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये बघूया, क्या पकडो कॅच जितो मॅच. नो मॅन मध्ये चेंडू पडतोय. आपण जर पाहिलं तर पूर्णपणे मिड ऑफच्या रेषेने क्षेत्ररक्षण तैनात नाही, तिथे मात्र चेंडू पडला गेला. यावेळी जर पाहिलं तर इथे मात्र स्विमिंग पूल मध्ये जसं पवावं तसं खेळ मात्र खेळ चालू आहे. आणि नक्कीच इथे मात्र 100 बदल्यात 2 धावा नक्की मिळाल्या. अशा किती 3 मिळाल्या का, सॉरी 3 धावा मिळत आहेत. 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. ज्याप्रमाणे राज आणि जर आपण जर विनयला जर पाहिलं ना तर मोठे फटके आले नाही, तर त्याच्यामध्ये एक एक दुहेरी तिन्ही धावसंख्येत मात्र पुढे सरसावण्याचं नक्कीच काम केलं आहे. अशा वेळी धावसंख्या 3 भर पडली. धावसंख्या झाली ती 26. जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पाणी द्यायचंय. विनय विनय पाटील आणि आपण इथे मात्र उमेश पाटील आणि राज पाटील जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ककडे मंदारला आपण पाहणार आहात. 12 चेंडू आणि 18 धावांचं समग्र नक्की पाहायला मिळेल. या याच्यामध्ये पाहणार आहे, या षटकामागे पूर्णपणे निर्भर असणार आहे. या षटकामागे चांगल्या प्रकारची जर मंदारने गोलंदाजी केली तर सर्व युट्यूबर आपण पाहतायत, आपण गावातील सर्व मंडळी आपला मॅच अगदी LCD वर पाहत असेल, कोण मोबाईलवर पाहत असेल, सर्व या मॅचचा आनंद नक्की घेत असतील. परंतु बघूया कशा प्रकारचा वरवटणा संघ देखील त्याच पद्धतीचा पाहत असेल. गावातली सर्व खेळाडू अगदी प्रत्येकाच्या घरात टीव्ही लागला असेल आणि हा मॅच पाहण्याचा नक्कीच मनसुबा असेल. सर्व खेळाडू अगदी पाहत असतील घर बसल्या. याचं थेट प्रक्षेपण आपण पाहताय ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर हा नक्की आपण खेळ पाहतोय. नाही तर सिली मिड ऑफच्या रेषेने क्षेत्ररक्षण तसंच तैनात आहे. आपण पाहिलं बॅटच्या पट्ट्या चेंडू येते. चेंडू येते धाडला येते सीमा पार. मात्र चेंडू अगदी पाहिलं तर मिड विकेटच्या वरून ज्यावेळी मात्र संघाला ज्यावेळी गरज होती त्याच वेळी मात्र उमेशच्या बॅट मधून निघालेला मोठा फटका आपल्याला पाहायला. पंचिवडा भूर गेन गई कोसो दूर. डीजे पाहिलं पुन्हा एकदा मंदारच्या गोलंदाजी चांगला पाऊंचर घेतोय. यावेळीचा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. इथे मात्र पाहिलं गेलं तर एक धाव किती 2 धाव करण्याचा प्रयत्न तिकडे अनिकेत आहे. फेकी अचूक पद्धतीची असेल, तिथे मात्र चुकीच्या पद्धतीची फेकी होते. आज जर पाहिलं ना मित्रांनो, बेंचवाडी संघ हा होमग्राऊंड आहे आणि अशा वेळी होमग्राऊंडच्या फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं होतं. एकाच्या हाताला देखील चेंडू सापडत नाही. परत जर पाहिलं तर कोणी फेकी केली तर 1च्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. तिकडे जर पाहिलं तर 1च्या बदल्यात 2 धावा मिळाल्या. अगदी पाहिलं तर निहारच्या चेंडू माझे मागेच लागलाय. आपण शॉर्ट थर्डमॅनला ठेवा, शॉर्ट फाईन लेगला ठेवा, तिकडे चेंडू निहार जाईल, तिकडे चेंडू जातोय. इथे मात्र थांबला तो संपला. इथे मात्र मित्रांनो जो थांबेल ना तो संपेल. इथे मात्र लॉंगऑफच्या रेषेने क्षेत्ररक्षण तैनात होता. अशा वेळी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं झालं. थांबला तो संपला आणि पुढे मात्र चेंडू अगदी 4 धावेचा फटका. चौतीस 38 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 6 धावांची आवश्यकता आपण पाहतो. एक मोठा फटका पाहायला मिळेल का.
याच दरम्यान पाहतोय मंदार पुन्हा एकदा कमबॅक करतोय चांगल्या प्रकारची. तर ज्यावेळी पहिला चेंडू उमेशनी मात्र खणखणी षटकार खेचला ना, त्या क्षणाला मात्र थोडेसे मात्र धाबे धरले. कारण की 12 चेंडू 18 धावांचं समीकरण असताना तिथेच मॅच पूर्णपणे अगदी खात्यामध्ये आली असं वाटावं. वरवटला संघ नक्कीच असा असेल, तयारी करत असेल पुन्हा एकदा. परंतु इथे पाहिलं तर 6 धावांचा खेळ अजून देखील 8 चेंडू आणि 6 धावांचा गरज आहे ती वरवटला संघाला. इथे देखील पाहिलं तर ते उडवलंय, तिकडे मात्र पाहिलं चेंडू अगदी पाहतच राहतं. अशा पद्धतीची फलंदाजी, उमेश ऑन फायर आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स आणि मॅच विनर पाहिजे.